तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ निर्मितीच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे याबद्दल बोलायचे झाल्यास मित्रांनो, आमच्या गावामध्ये असणारे रुक्माराव शिंदे यांच्या शेतामध्ये एक चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाला लगडून अशा चिंचा आलेल्या आहेत आणि त्या पिकलेल्या आहेत. त्यांनी सकाळीच मला फोन करून निमंत्रण दिले की सर, आमच्या शेतामध्ये चिंचेचं झाड आहे, ते चिंचेच्या चिंचा तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. तर मित्रांनो, मला आमच्या चिंचेचं पासून जे आंबट वरण केलं जातं की नाही, ते आंबट वरण खायची खूप आवड आहे. त्यामुळे मी त्या चिंचा जमा करण्यासाठी, चिंचा आणण्यासाठी माझ्या मेहण्यांसोबत आता मी या ठिकाणी माझ्या घरावरून प्रस्थान करत आहे. तर चला तर मित्रांनो, आज आपण त्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. व्हिडिओ खूप मनोरंजक होणार आहे, तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत अनुभवा, जेणेकरून आपणास रानमेवा खाण्यामागचा जो आनंद असतो तो आपणास प्रत्यक्षात या ठिकाणी होता येईल. चला तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात करूया. पक्का रस्ता या ठिकाणी कमी होऊन आता पाय रस्ता लागलेला आहे आणि त्या पाय रस्त्याने गाडी चालवणं थोडंसं कसरीचंच काम आहे असं म्हणावं लागेल. तर आता या ठिकाणी बघूया कुठपर्यंत गाडी जाते, तिथपर्यंत या ठिकाणी गाडी नेऊया आणि ज्या ठिकाणावरनं गाडी समोर जाणार आहे त्या ठिकाणी गाडी उभी करून त्या ठिकाणी आम्हाला पैदल जावे लागेल. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आता रुक्मारावच्या शेतामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. तर आता आपण पाहत आहात हा रुक्मारावचा आखाडा. या ठिकाणी सुंदर असा हा रुक्मारावचा आखाडा. या ठिकाणी कोंबडी पण आहे. रुक्माराव आता येत आहेत आणि आम्ही आता नुकतंच आता चिंचेच्या झाडाकडे या ठिकाणी जात आहे. मालीचं हे दृश्य या ठिकाणी पाहतात मित्रांनो. हळदीचं हे बन आहे आणि हळदीच्या या बनामध्ये या ठिकाणी काही एरंडीची पण झाडं या ठिकाणी आहेत. त्या झाडांची हाईट जवळपास 15 ते 20 फूट उंची आहे आणि त्याला जे फळं आलेले आहेत ते अतिशय लगडून असे आलेले फळं आहेत. ते फळं आपण या ठिकाणी मी तुम्हाला जे फळं आहेत ते फळं जवळून आपण पाहत आहात. या झाडाची जी काही एरंडी आहेत ती आता पूर्णपणे परिपक्वती झालेली आहेत. आता काही दिवसानंतर ज्याला काढता येईल. त्या तऱ्हेने मित्रांनो, या ठिकाणी आम्ही या चिंचेच्या झाडापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे. चिंचेच्या बाजूला असलेलं हे गव्हाचं शेत. कोणता गहू आहे? अजित 211चं हे वाण आहे. खायला याच्या पोळ्या चांगल्या. या ठिकाणी बघा, मध्ये जवळपास 2 चिंचेचे झाड आहेत आणि हे बघा, हे छोटंसं चिंचे झाड आणि या चिंचेच्या झाडाला ज्या चिंचा आहेत त्या पूर्णपणे आता लगडून आलेल्या आहेत. चिंचे झाड आहे आणि चिंचेच्या झाडाच्या चिंचा आहेत की नाही पूर्णपणे परिपक्व झालेल्या आहेत, पण त्या पिकलेल्या नाहीत. पूर्णपणे पिकून व त्या चिंचा वाळू द्याव्या लागतात, सुकाव्या लागतात, तेव्हा त्या आपल्याला तोडून यायला मजा येते. हे बघा, चिंचेचं झाड आणि या चिंचेच्या झाडावरच्या ज्या चिंचा येतात त्या पूर्णपणे परिपक्व झालेल्या आहेत. त्या आता तोडून यायला काही हरकत नाही आहे. तर ह्या चिंचा मित्रांनो, या चिंचेपासून काय करता येत नाही असं विचारू नका. ही बहुपयोगी आहे हे असणारी अशी ही चिंच आहे. या चिंचेपासून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार करता येतात. तर रुक्माराव या ठिकाणी या चिंचेच्या झाडावरती गेलेले आहेत आणि ते आता आपल्याला चिंचा तोडून देणार आहेत. चिंचेचे उपयोग कोणकोणते आहेत याबद्दल सांगायचे झाल्यास मित्रांनो, चिंचेचं एक वरण तयार केलं जातं, आंबट वरण तयार केलं जातं. त्याचप्रमाणे जे गुपचूप असतं, गुपचूपचं जे पाणी असतं ते काही आंबट पाणी असतं, गोड पाणी असतं आणि तिखट पाणी असतं. ते आंबट आणि गोड पाणी असतं का नाही, त्याच्यामध्ये चिंच वापरली जाते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे समोश्याचं जे पाणी असतं ते पण चिंचेचं पाणी असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप चिंचेचे उपयोग आहेत.
याही पेक्षा आणखी काही उपयोग असतील तर ते उपयोग आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला कळवा, जेणेकरून आम्हाला त्याचा संग्रह करण्यासाठी उपयोग होईल. चिंचा टाकत आहेत आणि एक एक चिंचा या ठिकाणी पडलेल्या आहेत. बघा ह्या अशा प्रकारच्या चिंचा, वाव खूप मजेशीर अशा चिंचा आहेत. अक्षय एक चिंच खाऊन दाखव बरं एकदा, कशी आहे बघा, बघ सांग बरं कशी चांगली छान आहे का? खूप छान आहे. खूप छान आहे ना. वाव, आंबट आहे की गोड आहे? जास्त आंबट नाही. जास्त आंबट नाही का? बरं बरं. तर ही अशा चांगली प्रकारची अक्षयची प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. किती लगडून आलेल्या ह्या चिंचा आहेत आणि ह्या चिंचा आता तोडत आहेत आम्ही. या ठिकाणी अक्षय पण आता वरती गेलेले आहे झाडावरती. अक्षय आणि रुक्माराव या ठिकाणी वरती गेलेले आहेत आणि मी खालती राहून एक एक चिंचा या ठिकाणी वेचून घेत आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, ह्या चिंचा आहेत. पहा किती चिंचा आहेत बघा. रुक्माराव चिंचा तोडते वेळेस थोडंसं काळजीपूर्वक तोडा हो बाबा. हां, हे बघा दुरून आपणास या ठिकाणी रुक्माराव दिसत आहेत. खूप चिंचा आहेत, ते तोडत आहेत आणि झोऱ्यामध्ये भरत आहेत. आणि चिंचा खालती पडलेल्या चिंचा बघा, पूर्णपणे सडा झालेला आहे खालच्या साईडला चिंचा. आणि आता हे जे काही चिंचेचं झाड आहे का नाही, हे वरच्या साईडला बघा चिंचेचं झाड आहे आणि चिंचेच्या झाडाच्या खालती मी या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपणास हा जो रस्ता दिसत आहे का नाही, हा रस्ता पूर्णपणे या ठिकाणी ब्लॉकेज झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे बंद झालेला आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी या ठिकाणावरनं हा एक पांदन रस्ता होता. आमच्या भुईना गावापासून ते सांडसपर्यंत जाणारा हा खूप मोठा विस्तीर्ण असा पांदन रस्ता होता आणि या पांदन रस्त्यानं पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप जवळपास एक परसभर पाणी असायचं. त्या पाण्यामधून बैलांना वगैरे ओलांडून पलीकडे जावं लागायचं. या पांदन रस्त्यानं पूर्वीच्या काळी गाडी बैल पूर्णपणे जायच्या, म्हणजे या 25-30 एकर वावरांवरती जे काही रस्ता आहे तो रस्ता या ठिकाणावरून असायचा. तर ही जी चिंचेचं झाड आहे मित्रांनो, हे चिंचेचं झाड बापूजी आजा, आमच्या गावातले लोक सर्व त्यांना बापूजी आजा म्हणायचं. बापूजी आजाची ही चिंचेचं झाड आणि गावातले अख्खे सर्व लोक, सर्व व्यक्ती आणि शेजारी पाजारची पण गावातली व्यक्ती बापूजी आजाच्या चिंचेच्या चिंचा खाण्यासाठी या ठिकाणी यायचे. आणि जेव्हा आम्ही लहान होतो, पहिली दुसरी तिसरीला होतो, त्यावेळेस आम्ही मित्र जे की मित्र सर्व मिळून या चिंचेच्या झाडाच्या चिंचा तोडून न्यायचो. आता त्याला 10 ते 20 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, पण तरीही आमचं जे या चिंचेवरचं जे प्रेम आहे, हा गोडवा आहे, आमच्यापासून दूर गेलेला नाही. तो गोडवा पुन्हा आम्हाला या ठिकाणी खेचून आणत आहे, म्हणून आम्ही पुन्हा आता या ठिकाणी या चिंचा तोडून नेत आहोत. या चिंचेच्या झाडासोबतच मित्रांनो, या ठिकाणी भरपूर बोरींचे पण झाडं होते. आता बोरींचे झाडं शक्यतोवर तोडलेले आहेत, एकही बोरीचं झाड आपल्याला दिसणार नाही. पण या चिंचेच्या झाडाचा गोडवा जसे जसे दिवस वाढत आहेत तसं तसा हा गोडवा या ठिकाणी कायम आहे. म्हणजेच बापूजी आज जवळपास आज अनंतात विलीन होऊन 12-13 वर्ष झालेले, पण त्यांची आठवण या चिंचेच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आजही शिल्लक आहे. चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच या ठिकाणी हे झाड दिसत आहे. पहा, हे झाड कशाचं असेल आपण ओळखा. हे झाड मित्रांनो, हे झाड आहे चंदनाचं झाड आहे. पहा, हे झाड आहे चंदनाचं झाड आहे. या झाडाचं खोड, या झाडाची पानं कशी असतात मी आपल्या जवळून दाखवायचा प्रयत्न. चंदनाचं झाड, या चंदनाच्या झाडाचा हा बुंदा आणि पानं या ठिकाणी आपण पाहत आहात. हे बघा, चंदनाच्या झाडाचे खोड पण पाहा. झाडाला लागूनच असलेले हे चिंचेचं झाड मित्रांनो. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही सर्व मित्र दगड मारून हे चिंचेची चिंचा तोडत असोत, परंतु आता डायरेक्ट वरती जाऊन आम्ही या चिंचा या ठिकाणी तोडत आहोत. 20 वर्षापूर्वी, 10 ते 15-20 वर्षापूर्वी या ठिकाणी जर 1 ते 2 किलोमीटरच्या आतमध्ये आलो आपण या ठिकाणी, तर या ठिकाणी आम्हाला प्यायला पाणी कसंच नसायचं. या ठिकाणी जर तांब्यावर प्यायला पाणी जर पाहिजे असेल तर आम्हाला डायरेक्ट गावाकडे जावं लागायचं.
परंतु या ठिकाणी आजूबाजूचा परिसर, आता सध्याचा परिसर आपण पाहत आहात. या ठिकाणी आजूबाजूला हिरवगार पूर्ण रान आहे आणि जागोजागी या ठिकाणी पाणी प्रूफ झालेले आहे. त्यामुळं खूप काही प्रगती झालेली आपणास या ठिकाणी दिसून येत आहे. आता मी या ठिकाणी झाडावरती मी पण या ठिकाणी आलेलो आहे आणि मीही आता खूप वर्षाच्या नंतर या ठिकाणी झाडावरती आलेलो आहे. त्यामुळे थोडीशी भीती तर मनामध्ये वाटणारच, यात काही शंकाच नाही. जवळपास 70 ते 80 फूट उंच हे झाड असावं आणि फायनली मित्रांनो मी झाडाच्या जवळपास 70 फूट उंचीवरती आहे या ठिकाणी आलेलो आहे. जवळपास 10 ते 15 वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच मी झाडाच्या एवढ्या उंचीवरती या ठिकाणी प्रस्थान केलेलं आहे आणि झाडाच्या पूर्ण वरती आता या ठिकाणी बघा रुक्माराव आणि आमचा अक्षय एक चिंचा तोडण्यामध्ये दंग आहेत. अक्षय तर चिंचा खाण्यातच दंग आहे. रुक्माराव एक चिंचा तोडत आहेत, अक्षय पण चिंचा तोडत आहे. चिंचा जवळपास एक झोऱ्याभर तरी भरलेले आहेत असं मला वाटतंय. किती दिवसापूर्वी पिकायला आल्या होत्या रुक्माराव चिंचा? दरवर्षी येतात की यावर्षी कसं दरवर्षी अशाच चिंचा येतात का? बरं, यावर्षी ही चिंच कोणाला विकलेली नाही का? तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहता बघत आहात. रुक्माराव यांनी काल गेल्या 5 ते 6 दिवसापासून मला फोन करून फॉलोअप घेत होते की सर कधी येतात आणि आज तो दिवस उजाडलेला आहे. त्यामुळे रुक्माराव तुम्हाला आज बरं वाटलं का? वा वा, छान छान. रुक्माराव तुमच्या शेतामध्ये आणखी काय काय खायसारखं? हरभरा आहे, कोंबे आहेत, ऊस, चिंच आहेत. छान छान, मला बरं वाटलं तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी म्हणून. आणखी भुईमुंग आला नाही का? अच्छा अच्छा, ज्यावेळेस भुईमुंग येईल त्यावेळेस नक्कीच आम्ही तुमचा भुईमुंग पण खायला येऊ. ओके, थँक्यू, धन्यवाद. आहेत आणि आता मी चिंचा खाण्याचा आस्वाद या ठिकाणी घेतोय. बघा अशी चव. वाव, आहा, ही चिंच खूप हे आहे. या चिंचेच्या आतमध्ये चिंचा फोडून चिंचेच्या आतमधला जो चिंचोक असतं का नाही, लहानपणी आम्ही चिंचोके खेळायचो. ते चिंचोके खेळायचो किंवा चिंचोके भाजून शाळेमध्ये घेऊन जायचो आणि दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही ते चिंचोके खायचो. झोऱ्या भरून पूर्ण या ठिकाणी चिंचा तोडलेल्या आहेत आणि या झाडावरून आता खाली उतरत आहे. आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहतात किती खालती आहे आणि आम्ही खूप उंचावरती या ठिकाणी आलेलो आहे. या झाडावरून उतरतात असताना मला या झाडावरती असणारं एक मोठं मोहळाचं पोळ या ठिकाणी दिसलेलं आहे आणि माझ्या भीतीला या ठिकाणी पारा उरलेला नाही. मित्रांनो, ते खूप मोठं मोहळाचं झाड आहे. ते झाड या ठिकाणी रुक्मारावने सांगितलेलं की हे मोहोळ काहीच करत नाही, चावत वगैरे काही नाही. त्यामुळं माझा थोडासा आता जी भीती आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते मोहळाचं पोळ बघा, हे एवढं मोठं विस्तीर्ण असं मोहळाचं पोळ आहे. ते आपल्याला मी झूम करून दाखवायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. हे मोहळाचं पोळ आहे. याची एकही माशी जर आपल्याला चावली तर आपल्याला आग एवढी मोठी आग होते की तिच्याबद्दल बोलता येणार नाही. आजचा जो ब्लॉग होता तो आम्ही रुक्मारावच्या शेतामध्ये चिंचेच्या झाडाच्या चिंचा तोडण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. त्याचा हा शूट केलेला हा ब्लॉग रुक्माराव आणि अक्षयच्या मदतीने या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, तर हा ब्लॉग्स आपणास आवडल्यास आपण हा व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या घंटीच्या बटनावरती क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.